नमस्कार. अच्छा, अशी कल्पना करा की एक गोष्ट आहे जी आपण टाकाऊ समजतो, पण तीच गोष्ट शेतीसाठी अक्षरशः अमृतासारखी काम करते. हो, मी बोलतोय गोमूत्राबद्दल. सेंद्रिय शेतीमध्ये हे एक असं वरदान आहे जे आपल्या पिकांना नैसर्गिकरित्या आणि जवळजवळ फुकटात एक शक्तिशाली टॉनिक पुरवतं. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न, हे तर प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं, बरोबर ना? तर मग चला पाहूया, हे गोमूत्र आपलं स्वप्न सत्यात उतरवायला नक्की कशी मदत करू शकतं. आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण गोमूत्र म्हणजे नेमकं काय आहे, त्यात कोणती पोषक तत्व आहेत, ते वापरायचं कसं, त्याचे फायदे काय आणि धोके कोणते, या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. गोमूत्राला अमृत असं का बरं म्हणतात, त्याच्यामागे काय विज्ञान आहे, आधी तेच समजून घेऊया. इथे बघा, गोमूत्र म्हणजे काय, तर त्यात 95% फक्त पाणी असतं. पण खरी गंमत आहे ना, ती त्या उरलेल्या 5% दडलेली आहे. हीच ती जादू आहे जी आपल्या पिकांसाठी एक वरदान ठरते. तर मग या 5% असं काय खास आहे? असं समजा की हे पिकांसाठी एक प्रकारचं मल्टीव्हिटॅमिन टॉनिकच आहे. यात नत्र म्हणजे युरिया, पालाश, गंधक, लोह, तांबे यांसारखी सगळी महत्वाची पोषक तत्व आहेत. आणि इतकंच नाही तर पिकांच्या वाढीसाठी लागणारे हार्मोन्स आणि एन्झाईम्सचा सुद्धा खजिनाच आहे यात. म्हणूनच तर गोमूत्र हे एक परिपूर्ण नैसर्गिक खत मानलं जातं. बरं, थेरी तर खूप झाली. आता थेट शेतावर जाऊया. म्हणजे गोमूत्राचे फायदे मिळवण्यासाठी त्याचा योग्य वापर करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नाहीतर फायद्याऐवजी तोटाच व्हायचा. तर मग योग्य पद्धत आहे तरी कोणती? खरं तर ही प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा. 1. पीक कमीत कमी 1 फूट उंच असायला हवं. 2. आपल्याला ते कसं वापरायचं आहे, म्हणजे फवारणी करायची आहे की जमिनीतून द्यायचंय, त्यानुसार प्रमाण ठरवायचं. आणि 3. चांगल्या रिझल्टसाठी दर 20 दिवसांनी पुन्हा वापरायचं. आता समजा पानांवर फवारणी करायची आहे, मग किती गोमूत्र लागेल? आश्चर्य वाटेल, पण फक्त 70 ते 80 मिली. हो, अगदी अचूक प्रमाण आहे हे. हे बघा, हे प्रमाण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 15 लिटरच्या पंपासाठी फक्त 70 ते 80 मिली गोमूत्र. एक थेंब इकडे तिकडे नको, कारण हे अचूक मिश्रण पिकांची पानं थेट शोषून घेतात आणि त्यांना एक प्रकारची इन्स्टंट एनर्जी मिळते. आणि जर ठिबक सिंचनामधून किंवा जमिनीतून द्यायचं असेल तर तेव्हा मात्र प्रमाण पूर्णपणे बदलतं. त्यासाठी आपल्याला लागेल पूर्ण 1 लिटर. हो, जमिनीतून देताना प्रमाण एकदम वेगळं आहे. 200 लिटर पाण्याच्या बॅरेलमध्ये 1 लिटर गोमूत्र मिसळायचं आणि मग ते ठिबक सिंचनाने किंवा थेट मुळांजवळ द्यायचं. ह्याचा फायदा फक्त पिकांनाच नाही होत, तर जमिनीमधले जे चांगले जीवाणू आहेत ना, त्यांनाही चालना मिळते. आता येऊया त्या जादुई परिणामांवर. जर योग्य पद्धतीनं वापरलं तर गोमूत्र फक्त एक खत नाहीये, ते तर एक ऑलराऊंडर आहे. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि पिकांसाठी एक भारी टॉनिक. तर याचे मुख्य फायदे काय काय आहेत? सगळ्यात पहिलं, हे नैसर्गिकरित्या कीड आणि बुरशीला लांब ठेवतं. पिकांच्या वाढीला एक प्रकारचं बूस्ट देतं, जमिनीचा पोत सुधारतो आणि सर्वात महत्त्वाचं, पिकांची स्वतःची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती इतकी वाढवतं की ती लहान सहान रोगांना सहजपणे हरवू शकतात. आणि हे सगळं काही फक्त कागदावर नाहीये हां. अनेक शेतकऱ्यांचा हा स्वतःचा अनुभव आहे. ते सांगतात की आमचा रासायनिक खतांवरचा आणि औषधांवरचा खर्च वाचला, पिकांची चव सुधारली आणि आता आमची पिकं हवामानातल्या बदलांना सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे तोंड देतात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. बघा, कोणतीही शक्तिशाली गोष्ट वापरताना थोडी काळजी घ्यावीच लागते, बरोबर? तर गोमूत्र वापरताना नेमके काय धोके आहेत आणि कोणती काळजी घ्यायला हवी हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, गोमूत्र कधीही म्हणजे कधीही थेट पिकांवर वापरायचं नाही. त्याला नेहमी योग्य प्रमाणात पाण्यात मिसळूनच वापरायचं. थेट वापर म्हणजे जणू काही अमृताचं विषात रूपांतर करण्यासारखंच आहे. याच्या मागचं सायन्स एकदम सोपं आहे. गोमूत्रामध्ये युरियाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि हा जास्त युरिया पिकांच्या पानांना अक्षरशः जाळून टाकू शकतो. याला स्कॉर्चिंग असं म्हणतात. यामुळे आपलं अख्खं पीक धोक्यात येऊ शकतं. म्हणून प्रमाण चुकवायचं नाही. अजून एक महत्त्वाची टीप, गोमूत्र हे मिरची, वांगी, टोमॅटो यांसारख्या फळभाज्यांवर खूप छान काम करतं. कारण त्यातली जी पोषक तत्व आहेत ती फुलं आणि फळं लागण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात. पण हो,
पालेभाज्यांवर याचा वापर टाळलेलाच बरा, कारण कधीकधी त्यामुळे पानांच्या चवीत फरक पडू शकतो. चला तर आता आपण या सगळ्या माहितीचं सार काय आहे ते थोडक्यात बघूया. तर मग महत्वाचे मुद्दे कोणते? 1. गोमूत्र हे कमी खर्चातलं एक नैसर्गिक अमृत आहे. 2. योग्य प्रमाणात मिश्रण करणं हेच यशाचं खरं गमक आहे. 3. अतिवापर टाळा, नाहीतर नुकसान नक्की आहे. आणि 4. योग्य वापर केल्यास जमीन आणि पीक दोन्हींची गुणवत्ता सुधारते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, आपल्या पूर्वजांची ही इतकी सोपी नैसर्गिक पद्धत आजच्या काळातल्या रासायनिक शेतीला एक शाश्वत आणि फायदेशीर पर्याय देऊ शकते का? यावर विचार करायला नक्कीच हवा. तर मग आजच्यासाठी इतकंच. ही माहिती आवडली असेल तर अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.